नमस्कार मित्रांनो, मराठी एम्पायर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात छावाचा आपण पहिला भाग पाहिला, त्यात बाळराजांचा जन्म झाला होता. तर आपल्या आशीर्वादाने मी पुढचा भाग कंटिन्यू करतो. बाळराजांचा जन्म झाला आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या रावळातले देव आपोआपच सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खलित्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळा कृष्णपंत हनुमंते ते मायना आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील आसामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठीनं वाटत होते. कोणीतरी लकटीने गोमाजी बाबांच्या तोंडात साखरमुठ भरली. तिचे निसटते कण गोमाजी बाबांच्या पांढऱ्या गोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरुण मावळा म्हणाला, नाईक, लई लहानी मूठ आहे तुमची. त्याच्याकडे डोळे वाटारून बघत गोमाजी बाबा गरजले, मोरय्य परातच बत्तो तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खलित्यांच्या लाल फासबंदाच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तपकावर जिजाबाईंनी उजव्या हातात दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक खबरगीर समोर आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगलोर, चौक चव्हाटा त्या थैल्या भरल्या जात होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या डोळ्यासमोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्यांच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावने थैली धरली. हात आपल्या माथ्यावर लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महालाबाहेर पडला. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाईक बहरजी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपेजवळ आले. बहिर्जींना घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताच्या झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या डोळ्यावरच्या मावळी जिनांची खून चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत घोडा एकदम पुढे काढून दोडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठले. बहिर्जीला बघता समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लवलक चाचपून पाहिलं. लई नामी खबर आहे नाईक. धन्यासनी बाळकिसन झालं. पुरंदरवर मासाहेबांची थैली घेऊन आलो नव. विश्वासनं आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धान्याचं बाळकिसन कवा? भले रे माझ्या बादरा, म्हणत बहिर्जीने मांड मोडून जिनावरून खाली चलाक चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्यात नाईक आहोत. विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली. त्याचे खांदे थोपडले. वळीव पावसाचा मारा होता ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीनं बहिर्जीनं आपल्या घोड्याचा मोहरा माघारी वळवला. विश्वासला राजाच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वासासह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणे कदमबाज केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेल्या घोडदळाने मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढीकाळपासारखा केव्हा जमाव धरला ते कोणाला कळलेसुद्धा नाही. राजे कुमेत जातीची तपकीर उमद्या जनावरांवर
मांडबुलुंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलाले आडवे शिवगंध, छातीकडे धारदार, नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही डोळ्यांचे 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे, उभट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीनं कान लावून विसावणारी कंठातील 64 कवड्यांची आई तुळजाभवानीची पावनमाळ, असे ते राजयोगी रूप. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढरेशुभ्र टोपावर आणि काळ्या शार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जींना बघताच राजांच्या रक्त जागल्या. रसरशीत ओठातून काळजाचे ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सीता पाटमोरे वळाया, कोण वजा, काही आफत? राजांच्या उजव्या भुवेवर कमानी बाग धरला. नाही धनी, ह्यो विश्वास पुरंदरावरून आलाय. मासाहेबांची थैली घेऊन आलाय. लय खुशीची खबर आहे. थोरल्या राणीसाहेबांनी बाळकीस झालं. धाकलं धनी आलं. कलच्या बेस्तरवाणी. असं जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचा शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हातची सरळ बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवर फिरली. दुसऱ्या क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडउतार झाले. शांत पावले विश्वासजवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हाताची सोनकडे झटकन खेचून त्यांनी विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील मानकोजी, मुरारबाजी, येसाजी, तानाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेच्या प्रकाशलोट क्षणात मुलूकभर पसरतो तशी ही खबर घोडदळ पसरली. ती ऐकताना न राहून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुटीस्तवर आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा, उदो उदो, हर हर महादेव. सगळी घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले. राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिली थैली डोळे मिटून आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत भोलकरांकडे दिली. निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईंस पुत्रप्राप्ती झाली. जगदंबेच्या आशीर्वादाने थोरल्या आऊ झालो. त्या बोलांनी राजांचे मन न्हावून निघाले. धावणीचा शिनोटा पार पसारा झाला. निळोजी पंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्याचा काचबंद आवळला आणि सपसप करीत टपटपीत पानथेंबाची टिपरी घुमवीत वळीवाने आपले बेहिशोबी मार्गिरीत चालू केले. हा हा म्हणता राजांसह सारे वेडावले आकाशाखाली निथळून निघाले. राजांच्या टोपावरची धाडीवरती तांबड माती वळीवाने पार पिछाडून लावली. तिची जागा पावसाच्या मोतीथेंबाने घेतली. वळीवधारात न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पात्रातून वर्णनाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लालमहालात पडला. या लालमहालाची त्यात कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या. उमर कवळिकीचं असताना याच लालमहालाच्या उंबरठ्याचे माथाभरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या होत्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप त्यांना दिसलं कसं नाही याचंच राजांना हसू आलं होतं. आज त्यांना आपल्या विचारांचंही हसू येत होतं. ही कथा
भाग 3 लवकरच घेऊन येत आहे. सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्या. धन्यवाद.